मागच्या 10-15 दिवसापासून इंस्टाग्रामला ट्रेंडिंग चालू असलेला अननसाचा विषय चला म्हणलं आपण तरी करून पाहू आज. आणि ते पण आपल्या शेतामध्ये असल्या नैसर्गिक वातावरणामध्ये असलं खतरनाक झालं राव. चला तुम्हाला सांगतो नेमकी पुढे ब्लॉग मध्ये घडलं तरी काय. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. आज क्लासहून घरी येताना जरा डोक्यामध्ये अलग विचार आला, त्यामुळे म्हणलं घरी जाताना जरा अननस घेऊन जाऊ. घरी जाऊन मस्तपैकी थोडाफार आराम वगैरे केल्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजता मी बाबू येऊन पोहोचलो इकडे आपल्या शेतामध्ये. आता मागच्या 10-15 दिवसापासून जरा इंस्टाग्रामला अननसाचा विषय जरा ट्रेंडिंग चाललाय, त्यामुळे म्हणलं जरा आज आपण पण करून पाहू. आणि आपल्याला तो अननसाचा विषय करण्यासाठी पाहिजे होते 2 लिंबू, आणि ते लिंबू घेण्यासाठी आपण आलो होतो इकडे आपल्या शेजाऱ्याच्या लिंबूच्या झाडाकडे. आम्हाला लिंबू काही किलोभर लागत नव्हते बरं का, इनवेन पाहिजे होते आम्हाला 2 लिंबू. आणि ते 2 लिंबासाठी पार 1 तास आमचा इकडेच गेला. इकडे लिंबूच्या झाडाला येऊन पाहिलं तर आम्हाला वाटलं इकडे लिंबू असते, पण आम्हाला लिंबू सापडण्यासाठी पार अर्धा तास इकडेच गेला. इनमेन इकून तिकून 2 लिंबू सापडले आणि ते तोडासाठी पण एवढं कुठं झालं राव, काय सांगू तुम्हाला. मस्तपैकी 2 लिंबू तोडले आणि इकडे येऊन पोहोचलो इकडे केळीच्या झाडाकडे, कारण आपल्याला पाहिजे होतं केळीचं पान. या केळीच्या झाडाचं 1.25 लाखाचं पान कापण्यासाठी घरून आम्ही 2.5 लाखाचा चाकू आणला होता बरं का पब्लिक. बाबाला म्हणलं घे म्हणलं इकडे आपला 2.5 लाखाचा चाकून धर म्हणलं आपला फोन, मी घेतो आपलं मस्तपैकी पान कापून. आता तुम्ही म्हणत असं नाही बाबू कोणी, आता बाबा आम्हाला मासिक लाडका बरं का, शाळा सुटल्यावर दिनभर आम्हाला संघच राहत आहे. आणि बाबाला काही काम नसतं का मी डायरेक्ट त्याला उचलला का डायरेक्ट आपल्या संघच घेऊन येत असतो. आणि ते अननस आणि केळीचं पान मस्तपैकी तुमच्या हातातल्या पानांना जरा खळखळा धुवून काढे, मग कसं त्याच्यावर जरा दिवसभर धूळ बसलेली असेल ना. इकडे पाहिलं तर आपलं गहू जरा दिवसेंदिवस आता वाळतच चाललंय. लवकर त्याचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ पण आपल्या युट्यूब चॅनलला येऊन जाईल बरं का. त्यानंतर त्या अननस आणि 2 लिंबू आणि केळीचं पान घेऊन पोहोचलो आम्ही इकडे एवढं भारी सुंदर जागेवर का डायरेक्ट त्या जागेचा विषयच नाही बरं का, एकदम निसर्गरम्य वातावरण. या आपल्या मावशीच्या भाऊची पार एवढी गडबड चालली का तेव्हा तो नुसतं 1 घंट्यापासून नुसतं व्हिडिओ शूट करणं चालला. ते अननस खावा कापी तू. त्यानंतर मग कसली वाटणं पाहता डायरेक्ट चाकू वगैरे घेतला आणि 500च्या स्पीडनं अननस कापायला सुरुवात केली बरं का. आता तुमच्या भावाला काय त्या दुकानदारावाने अननस कापायची प्रॅक्टिस नाही बरं का, त्यामुळे म्हणलं जरा कापण्यामध्ये जरा खालीवर झालं तर जरा समजून घ्या. आतापर्यंत मी फक्त साधा अननस खाल्लेले, आता मसाला अननस कसं लागतं काय लागतं मला पण माहित नाही. आता मी फक्त इंस्टाग्रामच्या व्हिडिओ मध्ये बघितलं. अननस वगैरे कापून झाल्यानंतर प्रत्येकदा आपण केळीचं पान धुवून काढले आणि मस्तपैकी स्वच्छ पाण्यानं कापलेलं अननस सुद्धा धुतलंय बरं का. आतापर्यंत तुमच्या रेसिपीचे असले काही कुठं केले नाही, आज पहिली वेळेसच करतोय आणि गोष्ट करताना मला एवढा आनंद येत होता राव, काय सांगू तुम्हाला. आता तरी आजच्या व्हिडिओसाठी जवळजवळ तुमच्या 2-3 तास कुठं केले बरं का, ताव कुठं हा व्हिडिओ शूट झाला. त्यामुळे म्हणलं जरा आज कमेंट बॉक्स मध्ये माझ्यासाठी एक सुंदर कमेंट करायला विसरू नका बरं का. आता जसं मी आपल्या घरून आणलेलं मसाला याच्यावर टाकीत होतो ना, तसं अननसाचा कलर पण एकदम बदलत होता बरं का, एकदम तोंडाला पाणी सुटत होतं. आता या व्हिडिओ मधले मसाला अननस पण तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही काय माहिती पब्लिक, पण तुमच्या माझ्या तोंडाला मस्तपैकी पाणी सुटलंय बरं का. आणि आपण एवढं 1 तास कुठाने करून आणलेलं लिंबू मस्तपैकी चिरून घेतलं आणि त्यावर पिळून घेतलं. आता खरी मजा होती की मागच्या 1 तासापासून मी बाबाने जेवढं कुठाने केलं ना त्याचं फळ खायची. मग काय कसली वाटणं पाहता डायरेक्ट 200च्या स्पीडनं तुमच्या अननसाचा एक तुकडा घेतला आणि डायरेक्ट तोंडात टाकला. आता या मसाला अननसची टेस्ट कशी लागली असेल काय लागली असेल हे तुम्ही तुमच्या भावाच्या चेहऱ्याच्या रिएक्शन समजू शकता बरं का. चहायला मागच्या 1 तासापासून जेवढं कुठाने केले का डायरेक्ट फिटल्यासारखे वाटले बरं का, कारण की टेस्ट एवढी 1 नंबर झाली होती राव, कशी एकदम नाथ खोळा जळगाव तोळा. या बाबूला म्हणलं वाट कसली पाहतं वड म्हणलं पटापटा. या तिकटाच्या कारणामुळे बाबूच्या बी कानातून मस्तपैकी दूर निघाला बरं का. आणि बाबूला पार एवढं तिकट लागलं का डायरेक्ट आमच्या जवळ पाणीच नाही, पाणी पण आमच्यापासून लांब बरं का. बाबू पार नुसतं उड्या मारू पार शन. चला तर मग आता आम्ही जातो घरी, तोपर्यंत तुम्ही करून टाका आपल्या चॅनलला सबस्क्राईब. आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो बरं का. तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र.